नमस्कार मित्र, कसे आहात? सर्वप्रथम बोलत स्वामी समर्थ. आज माझ्या लाडोबाईची माझ्या लेकीची फरमाईश होती की आई पाऊस येतो ना, काहीतरी गोड खाऊसं वाटतं. काय करू विचार करत बसले. जेवण वगैरे झालं, तिला आता थोडासा वेळ आहे, काय करूया. चला, तिला आवडतं रव्याचे लाडू. काय माझ्या सासूबाईच्या हातचे तिला फार लाडू आवडतात, रव्याचे लाडू. त्या नाही येत ना, ते तिला अजून बघून करून द्यायचं लाडू. त्यांनी दाखवलेलं मला एकदा दोनदा. मी बघू मला जमतात काय, मी माझ्या पद्धतीत करते. कारण त्यांच्यासारखे तर जमणार नाही, प्रयत्न करते. बघू कशी जमतं. सर्वप्रथम रवा भाजून घेते. दिसते का तुम्हाला? रवा भाजून घेते. रवा जरा थोडासा तुपामध्ये चांगला मस्त भाजून घ्यायचा. त्याला थोडंसं असं जास्त पण ब्राऊन करायचं नाही. आणि थोडेसे काजू बदाम भाजले. काय त्या लोकांना दोघांनाही काजू बदाम अजिबात आवडतं, कारण दातामध्ये लागतात म्हणून. मला काजू बदाम आवडतं, मी काजू बदाम टाकते. थोडंसं अजून तूप टाकते. हे छान ब्रँड आहे, मदर डेअरी. खूप छान, असं वाटतं गावठी तूप आहे. मी तर हेच वापरते, तुम्ही पण एकदा वापरून बघा, खूप छान आहे. ब्राऊन थोडंसं करून घेते. आणि ही अमूलची क्रीम त्याच्यामध्ये टाकणार. नंतर थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते कसं बघू. तोपर्यंत शांत आराम करा. दोघं पण मला ओरडतात, तब्येत बरी नाही आणि काय काय करत बसते. आराम करायचा तर काय करणार, सवयीचा गुण. आराम काय आपल्याला जमत नाही, म्हणून हळूहळू आपलं जास्त आहे थोडंफार करते. कारण बसून बसून झोपून तर होणार नाही. मी हा जास्त नाही, हळूहळू करते, म्हणजे संध्याकाळी आलं दोघांना सरप्राईज. लेकीला जास्त सरप्राईज. तर रवा चांगला माझा भाजून झाला तुपात. त्याच्यामध्ये अमूलची मस्त फ्रेश क्रीम टाकली. आपल्याकडे मलाई असेल तर मलाई पण टाकू शकतो. कोकण मलाई टाकते. वाटलेली साखर, तुम्हाला गोड किती लागतं त्याप्रमाणे मिक्स करायचं. कोणाला जास्त गोड आवडतं, कोणाला कमी गोड आवडतं. मी आता कमी गोड खायला लागली ना, कमी गोड. पण या लोकांना आवडतं गोड, मग यांच्यासाठी जरा जास्त पण गोड बरं नाही ना. जेवढं तुम्ही गोड कमी खाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे, तुमच्या तब्येतीसाठी चांगलं आहे. साखर टाकून एवढी साखर त्याच्यामध्ये आणि परत थोडं साजूक तूप टाकून समजा एक जी करून घ्या.
सुगंध सुटला मस्त घमघमाट. तरी अजून मी वेलची पूड टाकली नाही. वेलची पूड थोडंसं कोमट झालं लाडू वळायला घेऊ आपण. काय काय जण मनुके पण टाकतात. तर मला माहिती ही दोघं खाणार नाही. ड्रायफ्रूटच टाकले तर खातात ते बघायला पाहिजे. माझी आई अशी दोन्ही हाताने अशी दाबून लाडू, एका हाताने 2 हाताने असं दाबून, तिने सांगितलेलं असे 3 बोटं करून तर दाबून घ्यायचं. कसा गोल छान दिसतं की छान असा गोल आकार येतो. ते काय करायला गेले की सोपं. हो बघा कसा बदाम काजू किती छान. थोड्या वेळाने परत पूर्ण लाडू झाल्यावर मग तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. बाय. हे बघा माझे साजूक तुपातले लाडू तयार झाले, रव्याचे लाडू. या खायला. कसे वाटते? छान वाटतात की नाही? बघा तुम्ही पण करून आणि कमेंटमध्ये सांगा मला माझे कसे वाटते लाडू तुम्हाला. बाय.